नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे भूमीने आता रागिणीला चॅलेंज केलेलं आहे। येत्या विजयादशमीच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांसमोर एक्सपोज करणार, तुमचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणणार। तेव्हा इथे भूमीला एक लिंक लागलेली असते जी यशपालमुळे तिला मिळालेली असते आणि ती म्हणजे रागिणीचा इथे भूमीच्या बाळाबरोबर आणि अभिबरोबर दोघांबरोबर काही ना काहीतरी संबंध आहे आणि यशपाल काका भूमीला ते सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण इथे रागिणीमुळे ते त्यांना सांगता आलं नाही आणि शेवटीला रागिणीने यशपाल काकांचा जीव घेतला। त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमीला आता कळलेलं असतं की माझ्या बाळाच्या किडनॅपिंग मागे आणि अभिजित बरोबर जे काही घडलंय त्यामागे कुठे ना कुठेतरी रागिणी आत्यांचा हात आहे। पण नक्की रागिणी आत्यांनी अभिजित बरोबर काय केलंय हे भूमीला कळत नाहीये, कारण पहिलं पेनड्राईव्ह जे सापडलेलं असतं त्याच्यामध्ये अभिजित वरून खाली पडतो आणि तिथे रागिणी येऊन उभी राहते, एवढंच काहीसं ते चित्र दिसत असतं। पण त्यापुढे काय झाले हे त्या पेनड्राईव्हमध्ये दिसत नाही। तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आता दुसरा पेनड्राईव्ह शोधायला लागलेले असते आणि त्याच्यामध्ये भूमीला खूपच जास्त महत्त्वाचा पुरावा मिळालेला असतो। त्यामुळे प्रेक्षकांनो, आता येणाऱ्या भागामध्ये इथे भूमी रागिणीच्या विरोधातला महत्त्वाचा पुरावा म्हणजे रागिणीनेच अभिजितचा खून केलाय तो व्हिडिओ ती सगळ्यांच्या समोर आता इथे रागिणीला एक्सपोज करण्यासाठी प्रोजेक्टर स्क्रीनवर लावते। प्रोजेक्टर स्क्रीनवर तो व्हिडिओ प्ले केल्यानंतर इथे आता रागिणीचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आलेलं असतं। अभिजितला मारणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून रागिणी पटवर्धनच आहे, तिनेच आपल्या पोटच्या गोळ्याला मारलेलं आहे हे आता सगळ्यांच्या समोर येतं। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता रागिणीला दिलेलं चॅलेंज भूमी जिंकलेली असते। विजयादशमीच्या दिवशी रागिणीसारख्या रावणरूपी रावणाचं दहन हे शेवटीला भूमीने केलेलं असतं आणि इथे असत्यावरती सत्याचा विजय झालेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता जेव्हापासून भूमीला पहिला व्हिडिओ मिळाला आहे ज्याच्यामध्ये अभिजित जेव्हा बिल्डिंगवरून खाली पडला तेव्हा तो जिवंत होता आणि त्या ठिकाणी रागिणी आली होती, पण त्यानंतर रागिणी कुठे गायब झाली। त्याच्यानंतरला जेव्हा अभिजितची डेथ बॉडी आली तेव्हा डायरेक्ट राजाराम काका रागिणी आत्याला घेऊन आले होते। मग एवढा वेळ रागिणी आत्या कुठे होती हा प्रश्न भूमीला आधीपासूनच होता, पण त्या प्रश्नाचं उत्तर भूमी शोधण्याचा प्रयत्न करत असते, कारण इथे आता भूमीने दुसरं पेनड्राईव्ह शोधायला सुरुवात केलेली असते। भूमीला माहिती असतं की यशपाल काकांनी जसं एक पेनड्राईव्ह मला दिलं तसंच दुसरंही पेनड्राईव्ह त्यांनी कुठेतरी ठेवलं असेल आणि ते अडगळीच्या खोलीमध्ये एका पाईपमध्ये टाकून ठेवलेलं असतं। पण प्रेक्षकांनो, आता बऱ्याच दिवस ते तिथेच असल्यामुळे त्यातला जो व्हिडिओ असतो जे काही फुटेज असतं ते करप्ट झालेलं असतं आणि त्यामुळे इथे भूमीला आता महत्त्वाचा पुरावा हाती लागूनसुद्धा तो बघायला मिळालेला नसतो। लॅपटॉपला अटॅच केल्यानंतर ती फाईल करप्ट आहे हे भूमीला कळतं। तेव्हा भूमी म्हणते, हे बघा अभिजित, माझं तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम आहे। हे बघा अभिजित, तुम्ही मागे सांगत होता ना की तुमचा असा एक मित्र आहे, तो अशी कामं करतो, म्हणजे आता हे पेनड्राईव्ह रिकवर करायचं आहे, कारण त्यातला जो व्हिडिओ आहे, जे फुटेज आहे ते करप्ट झालेलं आहे। त्याच्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही हे फुटेज रिकवर करून घ्याल का। तेव्हा अभिजित म्हणतो, तुम्ही काळजीच करू नका, मी हे फुटेज रिकवर करून नक्की घेईन। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला घटस्थापनेचा पूजेचा मान मिळालेला असतो। घरची महाजनांची मोठी सून आणि घरची मालकीण म्हणून हा मान खरं तर तिलाच दिला गेला पाहिजे होता, पण इथे रागिणीसुद्धा या मानासाठी रुसलेली असते। पण इथे भूमीने तो मान सोडलेला नसतो, कारण तिला माहिती आहे घटस्थापना म्हणजे देवीची पूजा ही मनापासून झाली पाहिजे आणि रागिणी पटवर्धन असू दे किंवा पौर्णिमा, या दोघींना फक्त मान हवा स्वार्थासाठी आणि इथे भूमीला कमीपणा देण्यासाठी। पण भूमीला इथे देवी आईची पूजा मनोभावे करायची असते आणि म्हणूनच तो मान तिने स्वतःकडेच ठेवलेला असतो।
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीने पेनड्राईव्ह अभिजितला दिल्यानंतर इथे अभिजित ते फुटेज रिकवर करण्यासाठी आपल्या मित्राकडे जातो आणि त्याला म्हणतो, काहीही झालं तरीसुद्धा याच्यामधलं जे फुटेज आता करप्ट झालेलं आहे ते व्यवस्थितरित्या रिकवर झालं पाहिजे. भूमिताईने हे काम खूपच जास्त विश्वासाने माझ्यावरती सोपवलं आहे आणि मला त्यांना निराश करायचं नाही आहे. भूमिताईने आपली खूप मदत केली. माझ्या आईला इथे सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट मिळते. डॉक्टर संकर्षण अधिकारी हे तिचे मित्र आहेत आणि त्यांनी माझ्या आईला ऑपरेट केलं आणि आता ते तिची व्यवस्थित काळजी घेत आहेत. वरचा सगळा खर्चसुद्धा भूमिताईच करते. त्यामुळे मलासुद्धा भूमिताईची आता मदत करायची आहे. रागिनी पटवर्धन हिला आता मलासुद्धा सगळ्यांसमोर एक्सपोज करायचं आहे. ती बाई अजिबात चांगली नाही आहे. तिने आपल्या भूमिताईला आणि तिच्या नवऱ्याला आकाशला, अरे तिच्या छोट्या बाळालासुद्धा नाही सोडलं. त्या तिघांनासुद्धा तिने मारण्याचा प्रयत्न केला आहे. इथे गाडीचे ब्रेक फेल करण्यापासून ते त्यांना इथे गुंडांना सुपारी देऊन मारण्यापर्यंतची मजल गेली त्या बाईची. आणि आता हे जे फुटेज आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी महत्त्वाचा पुरावा आहे आणि तो जर भूमीला मिळाला तरी ते भूमिताई त्या रागिनी पटवर्धनला विजयादशमीपर्यंत सगळ्यांसमोर एक्सपोज करेल हे नक्की. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, अजिबात तू बलदेव काळजी करू नको, मी हे फुटेज तुला लवकरात लवकर रिकवर करून देईन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता एकापाठोपाठ एक दिवस जात असतात आणि विजयादशमी आता जवळच येणार असते. त्याच्या आधीच इथे आता भूमी पुरावे गोळा करत असते रागिनीच्या विरोधात. गायकवाड सरांनी सुद्धा जोमात कामाला सुरुवात केलेली असते दीपकला पकडण्यासाठी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दीपकला पकडण्यासाठी सुद्धा खूप मोठा ट्रॅप हा रचण्यात आलेला असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आता दीपकचा भाऊ बंटी याला पकडण्यात येतं. एकदा का बंटीला पकडलं की दीपकचा पत्ता आपोआपच मिळेल असं इकडे गायकवाड सरांना वाटतं. गायकवाड सरांनी आपली संपूर्ण टीम कामाला लावलेली असते. रागिनीने आतापर्यंत खूप कारस्थानं केली, सगळ्यांना त्रास दिला, पण आता त्या सगळ्याचा इथे बदला भूमी मात्र तिच्याकडून घेणार असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विजयादशमी जवळ आलेली असते. भूमी इथे आकाशबरोबर पूजा करत असते. भूमी म्हणत असते की देवी आई बास झाला आता रागिनी पटवर्धन हिच्या विरोधामध्ये एक तरी महत्त्वाचा पुरावा सापडू दे. विजयादशमी आता जवळ येते, त्याच्या आधी मला रागिनी पटवर्धनला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करायचं आहे. अगं इथे असत्याचा विजय होतोय आणि सत्य हरतंय, पण ह्या वेळेला तसं होता कामा नये. असत्यावरती सत्याचा विजय झाला पाहिजे. रागिनीला सगळ्यांच्या समोर मला एक्सपोज करायचं आहे. तिने आत्तापर्यंत नात्यामध्ये कटुता आणण्याचा प्रयत्न केला, मला आकाशला मारण्याचा प्रयत्न केला, माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला. योग्य वेळेवरती माझ्या बाळाला अमोलीसारखी आई भेटली म्हणून तिचा व्यवस्थित सांभाळ तरी झाला. तेव्हासुद्धा माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करण्यासाठी रागिनी पटवर्धनने खूप प्रयत्न केले. आता बास झालं. आकाश आणि माझ्या नात्यामध्ये कटुता आणली, आम्हाला दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला, मारण्याचा प्रयत्न केला प्रॉपर्टीसाठी. पण आता रागिनी पटवर्धनचा हा सगळा माज मला उतरवायचा आहे. त्यांना असं वाटतं आहे की कितीही चुकीचं वागलो तरीसुद्धा विजय हा माझाच होईल. असत्याचा विजय कधीच होऊ शकत नाही देवी आई. तेव्हा आता तुम्ही रागिनी पटवर्धनच्या विरोधात एक तरी मला ठोस पुरावा मिळू द्या प्लीज. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रिकवर डेटा झालेला असतो. तेव्हा इथे आता फुटेज रिकवर झाल्यानंतर इथे ते पेनड्राईव्ह घेऊन अभिजित आलेला असतो आणि तिथे कापराची डब्बी असते. कापराच्या डब्बीमध्ये ते पेनड्राईव्ह ठेवण्यात आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता अभिजित म्हणत असतो की भूमी, अगं तू कापूर मागितला होतास ना, इथे मी आणून ठेवला आहे हां. तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश दोघेजण आरती करत असतात. भूमी म्हणते मी आलेच हां. आणि भूमी जाऊन आता कापराची डब्बी उघडते. त्याच्यामध्ये असलेलं पेनड्राईव्ह घेऊन ती सरळ आपल्या रूममध्ये जाते. रूममध्ये गेल्यानंतर तिथून लॅपटॉप घेऊन लॅपटॉपला ते पेनड्राईव्ह अटॅच करताच इथे फुटेज आता रिकवर झालेलं असतं, ते दिसायला सुरुवात होतं. तर इथे भूमीने आधीचं जे फुटेज बघितलेलं असतं त्याच्या पुढचं फुटेज सुरू होतं. रागिनी तिथे येते आणि अभिजित तिला म्हणत असतो की आई, मला मरायचं नाही आहे, मला जगायचं आहे, मला जगायचं आई, प्लीज मला डॉक्टरकडे घेऊन जा. तेव्हा रागिनी म्हणते, माफ कर मला अभिजित, पण तू जिवंत राहिलास तर मी महाजनांची प्रॉपर्टी मिळवू शकणार नाही.
मी महाजनांच्या घरामध्ये परत जाऊ शकणार नाही. जर मला महाजनांच्या घरामध्ये परत जायचं असेल तर तुला मरणं गरजेचं आहे, तुला मारणंसुद्धा गरजेचं आहे. आणि तेव्हा इथे रागीने आपल्या पदराने आता अभिजितचा गळा दाबते आणि त्याला ठार मारून टाकते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो भूमी इथे फुटेज बघते. भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते प्रेक्षकांनो. तेव्हा इथे भूमीला कळतच नाही, म्हणजे ही बाई सत्तेसाठी, प्रॉपर्टीसाठी, पैशांसाठी आपल्या इथे पोटच्या बाळालासुद्धा मारू शकते, पोटच्या पोराला मारू शकते. हे आता भूमीला समजलेलं असतं. ती जिथे स्वतःच्या रक्ताचा विचार करत नाही आहे, तिथे ती आपल्या भावाचा, आपल्या वहिनीचा आणि भाच्याचा, माझ्या बाळाचा काय विचार करेल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमीला समजलेलं असतं की रागिनी एक नंबरची क्रूर आहे, क्रूर व्यक्ती आहे ती. ती इथे आम्हाला मारण्याचा प्रयत्न करत होती, आमच्या गाडीचे ब्रेक फेल करून, कारण तिला ही प्रॉपर्टी हवी. ती जर स्वतःच्या मुलाला मारू शकते तर ती आम्हाला सहजच मारू शकते, हे आता भूमीला कळतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता विजयादशमीचा दिवस असतो. भूमीने आता गायकवाड सरांना तो व्हिडिओ पाठवलेला असतो. गायकवाड सर म्हणतात की भूमी मॅडम, ह्या व्हिडिओमुळे आपण रागिनी पटवर्धन यांना लगेच अरेस्ट करू शकतो. तेव्हा भूमी म्हणते नाही, शिक्षा ही साधी सोपी असता कामा नये. इथे सगळ्यांच्या समोर हा व्हिडिओ मी लावणार आहे. रागिनी पटवर्धन यांनासुद्धा बघू दे, त्यांनी काय कारनामा केला आहे आणि तो त्यांनी किती लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटीला सत्य समोर आलंच. इथे यशपाल काकांनासुद्धा रागिनी आत्यांनीच मारलं, कारण यशपाल काकांनीच हे पेनड्राईव्ह मला त्या ठिकाणी ठेवलं होतं जिथे मी शोधू शकते आणि ते मला भेटू शकतं. तर इथे यशपाल काकांना मारण्याच्या मागेसुद्धा रागिनी पटवर्धन यांचा हात आहे, हे त्यांनी स्वतःच्या डोळ्याने बघितलं होतं आणि म्हणूनच इथे रागिनीने त्यांचा काटा काढला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता विजयादशमीचा दिवस असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की मी इथे तुम्हाला अशी शॉर्ट फिल्म दाखवणार आहे. एक शॉर्ट फिल्म तुम्ही बघा, म्हणजे एखादा माणूस किती क्रूर असू शकतो हे आपल्याला आता त्याच्यावरून समजेल. इथे आता रावणाने रावणाचा मांस खूपच झाला होता, तर मग त्यांना दहन करण्यात आलं होतं. तसंच आता एक शॉर्ट फिल्म मी तुम्हाला इथे दाखवणार आहे, ती तुम्ही बघा. ते फुटेज तूसुद्धा बघणं गरजेचं आहे आकाश. आणि खरं तर तूच बघ, तुला नेहमी पुरावे हवे असतात ना. तुला खूपच महत्त्वाचा आणि ठोस पुरावा दाखवते, तो प्लीज बघ. आणि आता तरी तुझे डोळे आणि कान दोन्हीही उघडू दे. तेव्हा इथे आकाश म्हणतो भूमी अगं असं का बोलतेस. भूमी म्हणते नाही, गरज आहे आकाश, तुला हे बघणं गरजेचंच आहे, त्याशिवाय तुझे डोळे उघडणार नाहीत. तेव्हा प्रेक्षकांनो रागिनीनेच अभिजितचा खून केला आहे तो व्हिडिओ, ते फुटेज तिने आता प्रोजेक्टरच्या स्क्रीनवरती चालू केलेलं असतं. इथे अभिजित ते स्वतः चालू करतो. तेव्हा सगळेजण आता बघत असतात. तेव्हा इथे भूमीने अगदी स्टार्टिंगपासून तो व्हिडिओ चालू केलेला असतो, जेव्हा इथे अभिजित स्वतःहून खाली पडतो, म्हणजे त्याला काही आकाशने धक्का वगैरे दिलेला नसतो. अभिजित स्वतः इथे आकाशला धक्का देत असताना खाली पडतो. त्यानंतरला इथे आकाश म्हणतो अभिजित, आणि सगळे धावत पळत खाली येईपर्यंत इथे आता रागिनी पटकन खालून आलेली असते आणि ती इथे अभिजित समोर उभी राहते. अभिजित म्हणतो की आई मला जगायचं आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते की नाही, मला जर महाजनांच्या घरामध्ये परत मानाने जायचं असेल तर तुझं मरणं गरजेचं आहे. आणि रागिनीने स्वतःच्या पदराने, जो पदर इथे आपल्या मुलाचा चेहरा पुसण्यासाठी आई वापरत असते, त्याच्या डोक्याला ऊन लागेल म्हणून डोक्यावरती देण्यासाठी वापरत असते, त्या पदरानेच, त्या मायेच्या पदराने इथे रागिनीने आपल्या मुलाचा गळा दाबलेला असतो आणि त्याचबरोबर त्याचा गळा आवळून त्याला ठार मारलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो ते आता फुटेज जेव्हा सगळेजण स्क्रीनवरती बघतात, सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. भूमीने इथे विजयादशमीच्या दिवशीच, आता ज्या दिवशी रावणाचं इथे दहन झालं त्याच दिवशी इथे रागिनीबद्दलचा मोठा पुरावा स्क्रीनवरती सगळ्यांना दाखवलेला असतो. तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. आकाश म्हणतो आत्या, अगे हे सगळं काय आहे, याचा अर्थ तूच अभिजितला मारून टाकलंस आणि इथे सगळा आरोप आत्तापर्यंत माझ्यावरती होता. अशा रीतीने प्रेक्षकांनो भूमी जिंकलेली असते. तिने रागिनीला दिलेलं चॅलेंज पूर्ण केलेलं असतं. विजयादशमीच्या दिवशी इथे मी तुमचं दहन करणार, तुम्हाला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करणार, तुमचं कारस्थान उघडं पाडणार, हे जे काही आता भूमी बोललेली असते ते सगळं तिने केलेलं असतं. तेव्हा पौर्णिमा इथे जाते आणि रागिनीच्या जोरदार थोबाडीत देते आणि म्हणते लाज नाही वाटत तुम्हाला, तुम्ही माझ्या नवऱ्याला, स्वतःच्या पोटच्या पोराला, अभिजितला मारलत.
त्यांचा गळा दाबून मारलात. तेव्हा प्रेक्षकांनो, अशा रीतीने इथे आता भूमीने महत्त्वाचा पुरावा सगळ्यांना दाखवलेला असतो. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आकाशला मी जबाबदार ठरवत होते, भूमीला जबाबदार मानत होते आणि त्यांच्याशी मी विचित्र वागले, वाईट वागले. का तर माझ्या नवऱ्याला मारलं म्हणून. पण इथे तर स्वतः तुम्हीच तुमच्या पोटच्या पोराला मारलत हो. म्हणजे कारस्थानी माणसाने असावं, पण किती. भूमी आणि आकाश त्यांच्या बाळाच्या जीवावरती उठलात तर उठलात, स्वतःच्या पोराला सुद्धा मारून टाकलं ह्या पैशासाठी आणि प्रॉपर्टीसाठी. आता काय उरलंय तुमच्याकडे. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, आता भूमीने चांगला पुरावा इथे सगळ्यांना दाखवत रागिणीचं कारस्थान उघडं पाडलेलं असतं. आकाशला इथे रागिणीचं सत्य समजलेलं असतं आणि या सगळ्यात जी मोलाची साथ लाभलेली असते ती बलदेवची. दोघांनी मिळून इथे आता रागिणीचं कारस्थान सगळ्यांच्या समोर उघडं पाडलेलं असतं.